पर्यंत पाणी होतं. शाळेत एवढा महापूर वगैरे आला, मग साफ वगैरे फिल्टर गेले, स्मार्ट टीव्ही गेली, कंपाऊंड गेलं. तुमच्या घरातली लाईट गेली किंवा पाणी आलं नाही तर तुम्हाला किती त्रास होतो. विचार करा, महाराष्ट्रात अशी हजारो मुलं आहेत ज्यांची अख्खी शाळा पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यांचं भविष्य, त्यांची स्वप्न सगळं काही आज पाण्याखाली आहे. सरकार कुठे आहे? पण थांबलेल्या व्यवस्थेवर टीका करत बसण्यापेक्षा एक तरुण पुढे आला आहे. त्याचं नाव आहे सिद्धेश लोकरे. सिद्धेशने एक मिशन हाती घेतलं आहे. मिशन 30 दिवस 30 शाळा. तो महाराष्ट्राच्या त्या कानाकोपऱ्यात पोहोचतो जिथे पावसामुळे आणि पुरामुळे शाळांचं भयानक नुकसान झालंय. काही शाळांच्या फक्त भिंती उरल्या आहेत तर काही शाळा पूर्णपणे नाहीशा झाल्या. सिद्धेश व्हिडिओमधून फक्त परिस्थिती दाखवत नाही, तो एक खूप मोठं काम करतोय. तो या शाळा पुन्हा बांधण्यासाठी 3 कोटी रुपये जमा करण्याचं ध्येय घेऊन निघाला आहे. तो प्रत्येक शाळेत जातोय, तिथल्या मुलांशी बोलतोय. ती मुलं ज्यांच्या डोळ्यात देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न आहेत. मोठं होऊन काय बनायचं तुम्हाला? मला डॉक्टर, मला शिक्षक, मला दोघांना मोठं होऊन काय व्हायचं? पोलीस, मला बोलेल. मग तुला वाटतंय अशा शाळेमध्ये शिकून तू पोलीस बनू शकतो? नाही, नाही का नाही? शाळा दसल. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला सैनिक, तर कोणाला शिक्षक. पण आज त्यांच्या डोक्यावर छपरच नाही. ही स्वप्न पूर्ण कशी होणार हा प्रश्न खरं तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला आणि सरकारला विचारला हवा. ज्या मुलांच्या भविष्यावर महाराष्ट्राचं भविष्य अवलंबून आहे त्या मुलांच्या शिक्षणाची आज ही अवस्था आहे. सिद्धेश जे काम एकटा करतोय ती जबाबदारी खरं तर कोणाची आहे? पण आता प्रश्न विचारण्याची वेळ नाही तर एकत्र येऊन कृती करण्याची वेळ आहे. सिद्धेशने त्याचं काम सुरू केलंय. आता आपली पाळी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला शिकण्याचा हक्क आहे, जर तुम्हाला वाटत असेल की ही परिस्थिती बदलायला हवी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. तुमच्या एका शेअरने सिद्धेशच्या या मिशनला ताकद मिळेल. चला आपण सगळे मिळून या मुलांची स्वप्न पुन्हा उभी करूयात. त्यांच्या शाळेच्या भिंती पुन्हा बांधूयात. जर तुम्ही पण सिद्धेश लोकरेच्या या मिशनला सपोर्ट करण्यासाठी इच्छुक असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या सिद्धेश लोकरेच्या इंस्टाग्राम प्रोफाईलला भेट देऊ शकता आणि तुमच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता.